नमस्कार मंडळी. आज आपण निघालो आहोत एक धमाल आणि निसर्गाने भरलेली ट्रिप म्हणजेच माळशेज घाट. सध्या मी आहे माझ्या घरातून बाहेर पडताना आणि आजचा दिवस खास असणार आहे, कारण मला माहिती आहे की समोर आपल्याला दिसणार आहे धुके, डोंगर, झरे आणि सुंदर निसर्ग. रस्त्यावरचा प्रवाससुद्धा खास आहे. थोडं थांबून आपण पाहणार आहोत खास पॉइंट्स आणि भन्नाट नजारे. चला तर मग माझ्यासोबत हा प्रवास सुरू करूयात माळशेज घाटाच्या दिशेने. इथे पुन्हा एकदा जिथे मिरर तिथे मी आणि जिथे मी तिथे मिरर. इथे करायचं होता चेरीला डान्स, त्यामुळे मी लावलं गाणं फेमस मराठी सॉन्ग शेकी शेकी. बघा, चेरीचा झाला डान्स सुरू. त्याला बघून मलाही थांबवलं नाही. मग काय, मग मी पण त्याच्याबरोबर डान्स केला. शेकी शेकी गाण्यावर माझा डान्स तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चेरीचाही डान्स तुम्हाला कसा वाटतोय तेही मला कमेंटमध्ये सांगा. चेरी माझा खूप छान डान्स करतो बघा. अगदी गॉगल वगैरे लावून त्याचा डान्स सुरू आहे. रस्त्यातून जाताना हिरवेगार रान दिसले. म्हटलं ह्याचा व्हिडिओ तर आपण नक्कीच घेऊ आणि तुमच्यापर्यंत शेअर करू. आभाळ एकदम भरून आलेला आहे. नक्कीच एकदम जोराचा पाऊस येणार आहे. इथे काहीतरी स्वीटच्या दुकानात इथे खाण्यासाठी थांबलो, म्हणजे लगेचच प्रकाश घेऊन येणार आहे. लगेच आणि समोर इथे गाडी लावून दिली, लगेच इथे बाजूला इथे पण गाडी लावली. तर आम्ही गाडी कशी काढायची मला लोकांचं काही कळतच नाही. हे बघा, जिथे रस्ता भेटेल तिथे गाडी लावणार. वा, मागे सुद्धा गाडी लावली. आता आम्ही गाडी कशी काढायची हा चेरी? चला मग बॅक टू आपल्या प्रवासाकडे. चेरीला इथे आणले बाबाने एक लॉलीपॉप. बघा कसा खातोय लॉलीपॉप चेरी.
चेरीने मलाही दिला थोडं टेस्ट करण्यासाठी. आम्ही सकाळी घरातून सुमारे 10-10:30 वाजता निघालो होतो आणि घरातून निघताना आम्ही थोडंच खाल्लं होतं, नाश्ता केला होता. मग मला लागली होती भूक म्हणून प्रकाशने थांबून घेतला वडापाव. तो मी खाल्ला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. थोडं पुढे आल्यानंतर आम्ही गाडी साईडला थांबवली, कारण चेरीला रस्त्यातच भरपूर झोप लागत होती आणि तो जवळजवळ झोपूनच गेला होता माझ्या मांडीवर. त्यामुळे मी प्रकाशला म्हटलं की आता चेरीला आपण मागच्या सीटवर झोपू देऊयात. त्याच्यासाठी आम्ही तो एक बेड तयार केला, त्यावर त्याला थोडा वेळ मागे झोपवलं होतं. झोपलाय, त्याला आता आम्ही मागे झोपवतो, त्यासाठी ते ह्या मशीनचा खूपच आवाज येत होता. चेरीला आता मागच्या सीटवर आम्ही मागे झोपवलं. म्हटलं चेरी जोपर्यंत झोपला आहे तोपर्यंत छान छान व्हिडिओ शूट करून घेऊ, म्हणजे ते तुम्हाला दाखवता येतील मला. आजूबाजूचा हा परिसर पूर्ण निसर्गरम्य वातावरण झालेलं होतं, कारण चेरी उठल्यावर मला जरासुद्धा व्हिडिओ काढू देत नव्हता. सारखा माझा मोबाईल तो हातातून घेत होता. चला तर मग मित्रांनो, तुम्ही ह्या निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्या. बघा बघा, आजूबाजूला धुक्याचं झाकलेलं साम्राज्य आहे. इथे चेरीची पण झोप झालेली आहे. पाय दुखायला लागले माझे. इथे मलाही भरपूर झोप येत होती, पण काय करणार, झोपून कसं चालेल. तुमच्यापर्यंत हे सगळं मला पोचवायचं होतं. इतकं सुंदर वातावरण, हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं मला या व्हिडिओद्वारे. इथे आमचा हिरो बघा कसं गॉगल लावून दाखवतोय. ओहो, आहे की नाही एकदम स्मार्ट बॉय, कूल. इथे जवळजवळ आम्ही घाटात पोहोचलो आहोत. बघा पावसाचे कसे हलके हलके थेंब पडत आहेत. डोंगर, झरे, हिरवळ, इथे सगळं सिनेमॅटिक आहे.
चला तर मग थोडं पुढे थांबून आपण एक्सप्लोर करूयात घाटाचे खरे खरे खजिने. तू येतो बाहेर? येतो का? चल. इतकी शांतता, फक्त येत होता तो पक्ष्यांचा आवाज. कुठे चालला तू? कुठे चालला? कुठे तू एकटा? चल ये इकडे. आम्ही आलो आहोत माळशेज घाटाच्या इथे. म्हणजे माळशेज घाट वरती आहे, इथे वरती आहे. पण आम्ही अर्ध्या रस्त्यात थांबलोय, जास्त वरती आम्ही जाणार नाहीये. आणि आता संध्याकाळ पण होत आली. थोडे व्हिडिओ शूट करायचे होते, रील्स पण काढायचे होते, म्हणून आम्ही इथेच थांबलो. हा इकडचाच नजारा इतका सुंदर आहे. खरंच इथे येऊन मन पूर्ण शांत होतं. मला माहित नाही मोबाईल मध्ये कसं दिसते. मोबाईल मध्ये मी शूट करते, व्हिडिओ मध्ये पण छानच दिसत असेल. खूप ग्रीनरी वाटते इथे. चेरी आणि प्रकाश. एकदम लांब नका जाऊ, एकदम लांब नको जाऊस. किती सुंदर वातावरण झालंय. मी तुम्हाला बॅक साइडचं पण दाखवते. एक टेकडी आहे, हे बघा, पूर्ण धुकं आली आहेत. खरंच खूप सुंदर आहे हे सगळं. अशा ठिकाणी आल्यावर वाटतं की मोबाईल बाजूला ठेवावा आणि निसर्गाशी बोलावं. तुम्ही सुद्धा नक्की यायला हवं इथे. आणि हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे खरंच. थोडा वेळ इथे थांबून फोटो आणि व्हिडिओ घेतो आणि मग पुढे निघू घाटाच्या दिशेने. चला तर मग मित्रांनो.
पुढे जाता जाता आम्हाला वाटेतच एक पाण्याचा झरा दिसला. म्हटलं इथेही थांबू आणि ह्याचेही व्हिडिओ आपण घेऊ आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. छोटासा प्रयत्न केला आहे मी. सांगा मला हे कसं दिसतंय सर्व व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये नक्की मला सांगा. बघा इथूनच किती सुंदर नजारा दिसतोय. हवा इतकी फ्रेश आहे आणि डोंगरांच्या मध्ये मध्ये धुके खेळतंय. खरंच वाटतंय की आपल्याला निसर्गाची कवेत यावं. थोडा वेळ इथे थांबून आम्ही निसर्गाचा पूर्णपणे आनंद घेतला. आणि इथे आमचा थंड थंड वातावरणामधला गरम गरम मक्का तयार होत होता. मला ना खरंच शब्दात सांगता नाही येणार. हे दृश्य इतकं म्हणजे खरंच खूपच सुंदर आहे. हे बघा मी समोर आहे. मी फील करते. खरंच आपल्या आजूबाजूलाच इतके सुंदर सुंदर निसर्गरम्य ठिकाणे आहेत जे आपण एक्सप्लोर करू शकतो. वरती चालू असतं का पेट्रोल पंप? काय बोलताय? असेल ना, नक्की ना? नाही तर आमचं पेट्रोल संपेल आणि तिथंच राहावं लागेल आम्हाला. किती
हा सगळा निसर्ग बघता बघता आम्हाला लक्षातच नाही आलं की आमच्या गाडीचं CNG लो झाला आहे. वरती नसेल काय, आमचं CNG पेट्रोल दोन्ही संपत आले. काय करायचं आता, ते पण 1 तास लागेल ना वरती जायला. खूप वेळ लागणार असेल तर मग आपण पुढे नाही जाऊ शकत. नाही ना, माझं पण नाही. चला, आपला इथे गरम गरम मक्का रेडी झालेला आहे खायला. समोर असा धुक्याने भरलेला डोंगर आणि त्या डोंगराच्या समोर आपण उभं राहून गरम गरम मका आणि गरम गरम चहा पिण्याची मजा आहे. मजा म्हणण्यापेक्षा मी सुख म्हणेन, जे सुख आहे खरंच अप्रतिम. गरम आहे. इथे उभं राहा. फूक मारून पी. हा तर बाय कर, चल बाय कर. चला, इथे चेरीने सुद्धा चहाचा आनंद घेतलेला आहे. चला मग मंडळी, ही होती आपली माळशेज घाटाची एक सुंदर निसर्गरम्य सफर. इथे येऊन खरंच मन भरून आलं आणि एक गोष्ट लक्षात आली, निसर्गासोबत घालवलेला वेळ म्हणजे आयुष्यातली खरी शांती. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा प्रत्येक शब्द मला पुढच्या ट्रिपसाठी मोटिवेशन देतो. पुन्हा भेटू अशा एका भन्नाट ठिकाणी. तोपर्यंत निसर्गाशी नातं जोडा आणि ट्रॅव्हल करत राहा.